नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण USA टॅक्स फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे संपूर्ण पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवर काम करत असाल किंवा ब्लॉगर हो एखाद्या वेबसाईटवर काम करत असाल तर तुम्हाला ॲडसेन्समध्ये पेमेंट घेण्यासाठी कंपल्सरी USAचा फॉर्म भरावा लागतो. USAचा फॉर्म जर तुम्ही भरला नाही तर तो तुमचा टॅक्स कट होणार आहे. तुमचं जे इन्कम होणार आहे त्याच्यावर तुमचा टॅक्स कट होणार आहे. किंवा दुसरा एक ऑप्शन आहे, समजा भरला नाही तुम्ही तर तुमचं पेमेंट होल्ड केलं जातं, तुम्हाला पेमेंट मिळणार नाही, फक्त तुमचं जमा होणार आहे, मिळणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरणं गरजेचं आहे, कंपल्सरी फॉर्म भरावं लागणारच आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचा संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकसुद्धा करा. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन येतो. वरती नोटिफिकेशन जर आलेलं नसेल तर इग्नोर करू नका. तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आपल्याला टॅक्स फॉर्म भरायचा आहे किंवा नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंटमध्ये जायचं आहे. लेफ्ट साईडला जो ऑप्शन आहे पेमेंटचा, याच्यामध्ये पेमेंट इन्फो याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नवीन एक अपडेट आलेला आहे. सिंगापूरचा टॅक्स फॉर्म एक भरावा लागणार आहे. पण मी आजचा जो व्हिडिओ आहे हा USA टॅक्स फॉर्मसाठी बनवलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये फक्त USA टॅक्स इन्फॉर्मेशनच असणार आहे. म्हणजे सिंगापूर टॅक्स आहे हा सेकंड व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये फक्त USA टॅक्सची माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे. याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला ऍड टॅक्स इन्फो या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे युनायटेड स्टेट. याच्यामध्ये नो टॅक्स इन्फो फाईल. आता फाईल केलेलीच नाही आपण, आपल्याला ती फाईल ऍड करायची. त्याच्यासाठी या ठिकाणी क्लिक करायचे ऍड टॅक्स इन्फो. वरचा जो ऑप्शन आहे हा सिंगापूरसाठी असणार आहे. आता सुरुवातीला आपण हा USAचा भरून घेऊया. याच्यामध्ये ऍड टॅक्स इन्फो या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी राईट साईडला स्टार्ट फॉर्मचा ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट पुन्हा लॉग इन करावं लागणार आहे. तुमचं जे अकाउंट असणार आहे, म्हणजे ॲडसेन्सचं जे अकाउंट आहे तुमचं ज्या आयडीवर असणार आहे त्याच आयडीवरनं तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि ज्या व्यक्तीच्या नावाने तो फॉर्म असणार आहे, म्हणजे ॲडसेन अप्रुव्हल ज्या व्यक्तीला मिळालेले त्याच व्यक्तीला हा फॉर्म भरायचा आहे. दुसरा कोणत्याही मेल आयडीवरनं फॉर्म भरायचा नाही, फॉर्म रिजेक्ट होईल नाही तर. पासवर्ड टाकायचे आणि नेक्स्ट करायचं. जर तुमचा ॲडसेन्सचा पासवर्ड असेल, जीमेलचा पासवर्ड, तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हे वरच्या स्टेपला या ठिकाणी तुमचं नाव येणार आहे. तुमचं जे नाव आहे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. आता हा फॉर्म तुमचा कशा प्रकारे, इंडिव्हिज्युअल असेल किंवा बिझनेस वगैरे असेल, तुम्ही खाली सिलेक्ट करू शकता. पण आपला इंडिव्हिज्युअल असल्यामुळे वरती सिलेक्ट करून घ्यायचे आणि नेक्स्ट करायचे. शक्यतो जे कोणी युट्यूबर असेल, ब्लॉगर असेल, सर्वांचं इंडिव्हिज्युअलच येणार आहे. या ठिकाणी क्लिक करायचे आणि नेक्स्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर दिलेले आर यू सिटीजन ऑफ रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट. आता युनायटेड स्टेटचा रहिवासी नाही आपण, त्याच्यामुळे इथं नो करायचे आणि नेक्स्ट करून घ्यायचे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली यायचे. याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिलेले W8BEN आणि W8ECI. या ठिकाणी आपल्याला खालचा जो ऑप्शन आहे हा बिझनेस साठी असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी पाहून घ्या. आणि वरचा जो असणार आहे इंडिव्हिज्युअल असणार आहे, त्यामुळं वरती सिलेक्ट करून घ्यायचे. तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून स्टार्ट करायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिली स्टेप दिलेली, अशा प्रकारे टोटल 7 स्टेप दिलेले आहेत. ह्या स्टेप संपूर्ण भरायच्यात. आता सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला नाव येणार आहे, आपलं नाव असणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंट्री सिलेक्ट करायची. आपली जी कंट्री असणार आहे ती कंट्री सिलेक्ट करून घ्यायची. आपला इंडिया असल्यामुळे इंडिया सिलेक्ट करून घ्यायचे. नंतर TIN नंबर आहे. USA टॅक्ससाठी TIN नंबर असतो, फॉरेन टॅक्ससाठी. आपल्याकडे TIN नंबर नाही आहे, आपल्याकडे टॅक्ससाठी पॅन नंबर वापरला जातो. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर टाकायचा आहे.
पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे परमनंट रेसिडेंट ॲड्रेस दिलेला आहे. ॲड्रेस जो आहे आपला तोच असणार आहे जो आपला ॲडसिनचा पिन व्हेरिफिकेशनसाठी दिलेला होता. तोच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर खाली यायचं आहे. मिलिंग ॲड्रेस सेम तोच असणार आहे, काही चेंजेस नाही आहे. झाल्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इंडिया USA साठी क्लेमिंग रेडियस रेट ॲड करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. येस केल्यानंतर रेसिडेंट कुठलं आहे आपलं तर इंडिया आहे, तर इंडिया सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. इंडिया झाल्यानंतर खाली यायचं आहे. सर्व्हिस सच ॲज ॲडसिन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आर्टिकल 7 अँड पॅरेग्राफ 1 या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये विथ होल्डिंग रेट या ठिकाणी आपल्याला 0% या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पिक्चर अँड TV रॉयल्टीज या ठिकाणी सेम ऑप्शन आर्टिकल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि विथ होल्डिंग रेट हा 15% असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर अदर कॉपीराईट रॉयल्टीज या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सेम त्याचप्रमाणे आर्टिकल आणि 15% याच्यावर क्लिक करायचे आणि खाली क्लिक करून घ्या. सर्व ऑप्शन तुम्ही नीट काळजीपूर्वक भरा, कारण थोडी जरी चूक झाली तुमचा टॅक्सवर परिणाम होणार आहे त्याचा. त्याच्यामुळं व्यवस्थित चेक करा. पाहिजे तर व्हिडिओ डबल पाहून घ्या कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. संपूर्ण या ठिकाणी पाहू शकता 0, 15, 15 अशा प्रकारे असणार आहे. झाल्यानंतर सर्व नेक्स्ट करायचे. कंपल्सरी हे तुम्हाला भरावंच लागणार आहे. भरला नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. ॲडसिन तुमचं बंद सुद्धा होऊ शकतं, कारण काही दिवस पेमेंट होल्ड केलं जातं आणि जे काही पेमेंट असेल तुमचं त्याच्यावर तुमचा टॅक्स लागला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. संपूर्ण माहिती भरली आपण. नेक्स्ट. त्याच्यानंतर चौथा ऑप्शन आहे ॲक्टिव्हिटी अँड सर्व्हिस इन US. आता याच्यामध्ये तुम्हाला नोला क्लिक करायचे. नोला क्लिक केल्यानंतर खाली आय व्हेरीफाय या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला नेक्स्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर खाली यायचे. या ठिकाणी क्लिक करायचे आणि हे कंपल्सरी असणार आहे. या ठिकाणी दिलेले आहे कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करावंच लागणार आहे. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट करायचे. सर्व झाल्यानंतर तुम्ही हे जे फॉर्म आहे या ठिकाणी आपण जे काय आता डिटेल्स भरलेले आहेत सर्व हे 4 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. हे पहा, पिक्चर अँड TV, कॉपीराईट, सर्व्हिस आणि नोटरेटरी हे संपूर्ण ॲड केलेले आहे. हे संपूर्ण PDF तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, संपूर्ण PDF हे डिटेलमध्ये संपूर्ण आलेली. आता तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकता. झाल्यानंतर आय कन्फर्म इथे क्लिक करायचं आणि नेक्स्ट करून घ्यायचं. नेक्स्ट केल्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवले जाते. खाली यायचे, सर्वात खाली या ठिकाणी क्लिक करायचे. डिक्लेरेशन आहे. त्याच्यानंतर पुढचा ॲफिडेविटचा ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचे. आता तुमचे जे डॉक्युमेंट आहे तुम्ही कधी चेंजेस केले होते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. म्हणजे पॅन कार्ड असेल, तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहे ते कधी चेंजेस केले होते तुम्ही त्याची डेट द्यायची. समजा काही करेक्शन असेल, चेंजेस कधी केलेले, एक अंदाजे डेट तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर खाली यायचे. युअर सिग्नेचरचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला येस करून घ्यायचं आहे. येस केल्यानंतर तुमची सिग्नेचर ऑटोमॅटिक या ठिकाणी होणार आहे, म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. त्यानंतर खाली यायचे आणि सबमिट करायचे. संपूर्ण फॉर्म हा आपला डिटेलमध्ये भरून झालेला आहे, फक्त सबमिट करायचे. सबमिटला क्लिक केल्यानंतर काही प्रोसेसिंगचा जो टाईम आहे हा घेणार आहे आणि तुमचं अप्रुव्हल होतं आहे की नाही हे लगेच तुम्हाला दाखवलं जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण फॉर्म हा भरून झालेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता अप्रूव्ह झालेला आहे. अप्रूव्ह झाल्यानंतर संपूर्ण डिटेल दाखवलेली 15%, 15% आणि 0%. आपण जे डिटेलमध्ये जो काही फॉर्म भरलेला आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली. मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तुम्हाला कंपल्सरी भरायचा आहे. जर भरला नाही तर ॲडसिनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे फॉर्म नक्की भरा. आणि मित्रांनो, जो सिंगापूरचा टॅक्स फॉर्म आहे हा आपला सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल दाखवली जाईल कशा प्रकारे तो फॉर्म भरायचा आहे.
मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ असतात ते तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.